म्हणजे परसवमध्ये एक आंब्याचं झाड आहे, त्याच्यावरती काय जास्त आंबे धरलेले नाही, थोडे धरलेत, पण त्यातले कच्चे आंबे मी काढलेत थोडे. आता मी काय करते, मस्त चविष्ट झणझणीत एक रेसिपी बनवते. ती रेसिपी तुम्ही जर बनवाल ना तर तुम्हाला पण खूप आवडेल. आणि ती बनवल्याच्या नंतर ती रेसिपी कशी झाली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता चला बघूया आपण ती रेसिपी. मी कच्च्या कैऱ्या काढून आणल्या आणि मस्त फोडं पण करून घेतले. त्यात ना कुठला कुठला एक आंबा जरा जरा पिकला होता, पण तुम्हाला सांगू का, पिकलेल्या आंब्याची पण एकदम ही रेसिपी ना चविष्ट बनते. आता मी टाकते तेल. मी टाकलं आता तेलामध्ये जिरं. आता टाकते हिंग आणि गॅस मंद ठेवायचा. हळद, लाल तिखट, मीठ. आता मी टाकते फोडं. बाटे पण टाकायचे, बाटे पण आपल्याला छान लागतात खायला. हे सर्व आपण टाकलं ना, साहित्य एकजीव केलं ना टोपामध्ये, का काय करायचं, असं कपड्याने धरायचं आणि हे बघा असं वर खाली करायचं. हे बघा. आता याच्यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी. आणि एक वस्तू आहे ती मी तुम्हाला शेवटला सांगणार. आता मी टाकते याच्यामध्ये 1 तांब्या पाणी. थोडं जास्त आहेत ना म्हणूनसाठी 1 तांब्या पाणी टाकते. आता मी ठेवते झाकण मारून. मस्त पाण्यामध्ये बघा सर्व एकत्र झालेत बरोबर. पाणी पण बेतातच टाकलंय मी. आता याच्यावर ठेवते मी झाकण. आता मी गॅस फास्ट करते आणि 5 मिनिटं शिजवून घेते. मस्त फोडं छान शिजतील आणि त्याच्यात एक वस्तू टाकते, मी तुम्हाला नंतर दाखवते. एक वस्तू टाकायची आहे ती आहे गूळ. हे बघा, हे मी गूळ घेतलंय. थोडं जास्त आहेत ना म्हणूनसाठी मी गूळ पण जास्त घेतलंय. ह्या गुळाने ना एवढं मस्त चव येते ना. हे बघा आता मी तुम्हाला टाकून दाखवते. वाव, हे बघा. आता गूळ पण वितळणार आणि हे पाणी पण आटेल, फोडं पण शिजून येतील. एक नंबर. वा, बघा काय मस्त फोडं शिजलेत बघा. वाव. झाडावरून काढलेल्या कच्च्या कैरीचे आंबट गोड फोडं. एकदम स्वस्त आणि मस्त आणि चविष्ट. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा.